नमस्कार मैत्रिणींनो, सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे गवारीची भाजी। तर टिफिनसाठी आपण ही भाजी बनवत आहोत। त्यासाठी ती सुक्कीच बनवायची आहे। इथे मी गवार निवडून पाण्यात थोडीशी भिजत घातली आहे। त्यानंतर आपण कढईत 1-1.5 पळी तेल टाकणार आहोत। टाकलेलं सुद्धा आहे आणि त्यानंतर थोडीशी जिरी, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण टाकलेला आहे। त्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत। इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि तोही परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला लालसर रंगावर झाल्यानंतर आपण त्यात हळद टाकलेली आहे। त्यानंतर 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला, 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे। सुकी भाजी करायची म्हटल्यावर थोडीशी तिखट ती चांगली वाटते आणि टिफिनसाठी थोडी तिखटच करायची आहे। आणि त्यानंतर धुतलेली गवार आपण त्यात टाकलेली आहे। आता त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर आपण ती खालीवर करून हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिजण्यापुरतं आपण पाणी टाकणार आहोत। गवार शिजायला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आहे। येथे मी 1 पेलाभरच पाणी टाकलेलं आहे आणि आता त्यावर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटांसाठी आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत। आता सुकी भाजी करायची म्हटलं त्यामध्ये थोडंसं दाण्याचा कूट टाकणार होते, पण तो संपला होता। म्हटलं चला आता शेंगदाणे भाजून कूट करून घ्यावा लागेल। मग थोडेसे शेंगदाणे भाजले आणि मिक्सरमध्ये दाण्याचा कूट करून घेतला। मग त्यानंतर 7-8 मिनिटात तेवढी भाजी शिजल्यानंतर मी त्यात 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आणि त्यानंतर 2-3 मिनिटं शिजायला ठेवल्यानंतर आपली भाजी तयार आहे। आता जेवणासाठी गवारीची सुकी भाजी, चपाती, पापड तळलेला, थोडेसे चिप्स आणि एक साईडला तोंडी लावण्यासाठी लोणचं। तर तयार आहे आपला आजचा मेनू। तर मंडळी या जेवायला। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।